न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। लाडकी बहीण योजनेच्या बनावट अर्जाची तपासणी होणार। सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेच्या नावानं विविध आधार क्रमांकाद्वारे सुमारे 30 अर्ज केल्याची बाब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पोर्टलवर समोर आली आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत सावकारीचे पहिलेच प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास विभागाची झोप उडाली आहे। चालू महिन्यात या योजनेसाठी आलेल्या अर्जाची काटेकोरपणे तपासणी करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला। बनावट अर्ज आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पोर्टलवर सातारा जिल्ह्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेच्या नावानं विविध आधार क्रमांकाद्वारे सुमारे 30 अर्ज केल्याचं समोर आलंय। प्रतीक्षाने सर्व अर्जांवर समान बँक खात्यांचा तपशील भरला होता, परंतु 29 ऑगस्टला एकदाच या खात्यात 3000 रुपये जमा झाले। तिनं गुगलवरून वेगवेगळ्या आधार क्रमांकाची माहिती मिळवली आणि त्यांचा वापर केला। या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात महिला व तिच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे। महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर या प्रकरणाची चौकशी केली। यानंतर बनावट अर्ज भरून पैसे उकळल्याचं उघड झाले। महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारा येथील महिलेनं अनेक बनावट अर्ज भरून शासनाची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय। ऍप्लिकेशन स्क्रीनिंग सॉफ्टवेअरमध्ये इतर काही बदल करता येतील का याचाही आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत। प्रत्येक अर्जाची तपासणी केली जाईल। आधार क्रमांक ज्या बँकेशी जोडला गेलाय ती देखील तपासली जाईल। तालुका जिल्हा प्रशासनाकडून अर्जाची फेर तपासणी करण्याबरोबरच अन्य काही निकषांचाही तपासणी केली जाणार असल्याचं डॉक्टर नारनवरे यांनी स्पष्ट केलंय। राज्यात जुलैपासून ही योजना सुरू आहे। योजनेअंतर्गत 2,40,00,000 अधिक अर्ज दाखल झालेत, त्यापैकी सुमारे 1.5 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे। राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 1 महिन्यानं वाढवली आहे, त्यामुळे सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।